नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बेंडर व्हिज्युअल मोटर गेस्टाल्ट टेस्ट या टेस्टबद्दल चर्चा केली होती. आज आपण ड्रॉ अ पर्सन इंटलेक्चुअल ॲबिलिटी टेस्ट फॉर चिल्ड्रन या चाचणीबद्दल बोलणार आहोत. लर्निंग ऑब्जेक्टिव्ज. 1. गुडइनफ हॅरिस यांची चित्र काढणे चाचणीची माहिती सांगता येईल. 2. गुडइनफ हॅरिस यांची चित्र काढणे चाचणीचे गुणांकन करता येईल. 3. गुडइनफ हॅरिस यांची चित्र काढणे चाचणीचा विविध क्षेत्रामध्ये उपयोग करता येईल. गुडइनफ हॅरिस यांची चित्र काढणे चाचणी. या चाचणीलाच ड्रॉ अ मॅन टेस्ट, ड्रॉ अ पर्सन टेस्ट असं देखील म्हटलं जातं. आता ही जी ड्रॉ अ मॅन टेस्ट आहे, ही चाचणी पहिल्यांदा गुडइनफ यांनी तयार केली. साधारणतः 1926 मध्ये ही चाचणी तयार केली आणि तिच्यामध्ये काहीही चेंज न करता 1963 पर्यंत जशीच्या तशी ती चाचणी वापरात होती. परंतु हॅरिस यांनी ही चाचणी रिवाइज केली, म्हणून मग या चाचणीला गुडइनफ हॅरिस यांची चित्र काढणे चाचणी असं नाव दिलं गेलं. ही चाचणी नॉन व्हर्बल इंटेलिजन्स टेस्ट या प्रकारात मोडते. जसं आपण सायकोमेट्रिक्स पेपरमध्ये MA फर्स्ट सेमिस्टर फर्स्टमध्ये अभ्यासलं होतं की टाइप्स ऑफ सायकोलॉजिकल टेस्ट. त्याच्यामध्ये आपण व्हर्बल टेस्ट आणि नॉन व्हर्बल टेस्ट असे सायकोलॉजिकल टेस्टचे टाइप्स बघितले होते. म्हणजे भाषिक चाचण्या आणि अभाषिक चाचण्या. तर भाषिक चाचण्या म्हणजे जेथे शब्दांचा वापर केलेला असतो. अभाषिक चाचण्यांमध्ये सूचना वगळता कुठेही भाषेचा वापर केलेला नसतो. त्यामध्ये चित्रांचा वापर केलेला असतो. त्याला आपण नॉन व्हर्बल टेस्ट असं म्हणतो. आणि ही बुद्धिमत्ता चाचणी प्रकारातील अभाषिक चाचणी आहे. आता हॅरिस यांनी जे रिवाइज्ड व्हर्जन तयार केलेलं आहे या चाचणीचं, त्याच्यामध्ये 3 स्केल्स आहे. म्हणजे जी मूळ चाचणी होती तिच्यामध्ये फक्त मनुष्याकृती चाचणी, कोणतंही व्यक्तीचं चित्र काढा असा टास्क दिला जायचा. परंतु जे हे रिवाइज्ड फॉर्म आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलर फॉर्ममध्ये पर्टिक्युलर व्यक्तीचा चित्र काढायचा आहे. जसं फर्स्ट जी स्केल आहे ती द मॅन स्केल. द मॅन स्केलमध्ये फक्त माणसाचं चित्र काढायचं आहे. द वुमन स्केल तिथे फक्त स्त्रीचं चित्र काढायचं आहे. मॅन स्केलमध्ये पुरुषाचं काढायचं आहे. वुमन स्केलमध्ये स्त्रीचं काढायचं आहे. आणि अँड द सेल्फ स्केल ही जी थर्ड स्केल आहे त्याच्यामध्ये जो प्रयुक्त आहे त्याने स्वतःचं चित्र काढायचं आहे. म्हणून हे बदल रिवाइज्ड व्हर्जनमध्ये केले गेलेले आहे की जी मूळ चाचणी होती त्याच्यामध्ये फॉर्म नव्हते. पुढे बघूया. या चाचणीची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. ही चाचणी व्यक्तिगत तसेच सामूहिक चाचणी प्रकारात देखील मोडते. म्हणजे एका वेळी आपण एका व्यक्तीलाही देऊ शकतो आणि समूहाने सुद्धा ही चाचणी देऊ शकतो. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ही चाचणी पटकन संपवता येणारी चाचणी, म्हणजे वेळखाऊ चाचणी नाहीये. काही चाचण्यांमध्ये खूप क्वेश्चन असतात, खूप वेळ लागतो, मग प्रयुक्ताला ती सोडवण्याचा कंटाळा येतो. तशी ही ड्रॉ मॅन टेस्ट ही चाचणी काय आहे तर पटकन संपवता येणारी आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे ही चाचणी अतिशय सोपी आहे. आणि चौथं वैशिष्ट्य आहे की ही चाचणी खूपच स्वस्त आहे. पुढे बघूया.
या चाचणीसाठी साहित्य काय लागतं? तर पेन्सिल व कोरा कागद. कृती: माणसाचं चित्र काढणं. गुणांकन: स्कोरिंग मेथड आहे. प्रत्येक वर्णनाला 1 गुण. जास्तीत जास्त गुणांक हा 70 असतो. विश्वसनीयता: या चाचणीची टेस्ट रिटेस्ट रिलायबिलिटी काढलेली आहे, म्हणजे चाचणी पुनर्चाचणी विश्वसनीयता ती आहे 0.50. ही चाचणी मुख्यतः लहान मुलांच्या बुद्धिमत्तेचं मापन करण्यासाठी वापरली जाते. पुढे बघूया. आता काही नमुने दाखवलेले आहे की प्रयुक्ताने कसे चित्र काढलेले आहे आणि त्याच्यावरून कसं गुणांकन केलं जातं. एकदम बारीक बारीक गोष्टी, शर्टला बटन दाखवलेले आहे. प्रत्येक गोष्टीला याच्यामध्ये मार्क्स आहेत. खिसे दाखवलेले आहेत एका चित्रामध्ये, बूट दाखवलेले असतील, सॉक्स दाखवले असतील. एकदम बारकाईने तो जो लहान मुलगा आहे तो चित्र कसं काढतो त्याच्या आधारे गुणांकन हे केलं जातं. अजून काही नमुना चित्र इथे दाखवलेलं आहे. आता ही चाचणी लहान मुलांसाठी म्हणून तसे त्यांनी काढलेले चित्र याच्यामध्ये दाखवलेले आहेत. पुढे बघूया. या चाचणीचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये केला जातो ते बघूया आपण. पहिला आहे चिकित्सात्मक क्षेत्रामध्ये. मानसशास्त्राची जी चिकित्सात्मक मानसशास्त्र ही शाखा आहे त्याच्यामध्ये या चाचणीचा उपयोग केला जातो. दुसरं जे आहे संशोधन क्षेत्रामध्ये देखील या ड्रॉमॅन टेस्ट किंवा ड्रॉ पर्सन टेस्ट या चाचणीचा उपयोग केला जातो. तिसरं आहे सहमंत्रण क्षेत्र. काउन्सिलिंग फील्डमध्ये देखील या चाचणीचा उपयोग केला जातो. आणि चौथा आहे बुद्धिमापन करण्यासाठी. बुद्धीचे मापन करण्यासाठी या चाचणीचा उपयोग हा केला जातो. सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. अशा प्रकारे आज आपण गुडिनफ हॅरिस यांच्या ड्रॉ अ मॅन टेस्ट या चाचणीबद्दल चर्चा केलेली आहे. ही मूळ चाचणी केव्हा डेव्हलप झाली, नंतर सुधारित चाचणी जी आहे तिचे किती व्हर्जन्स आहेत, या चाचणीची रिलायबिलिटी काय, या चाचणीचा कोणत्या क्षेत्रामध्ये उपयोग होतो, हे सर्व आपण पाहिलेलं आहे. पुढच्या लेक्चरला आपण कॅलिफोर्निया व्हर्बल लर्निंग टेस्ट या चाचणीबद्दल बोलणार आहोत. थँक यू.